नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी बनवणार आहे पालक पनीरची भाजी। फ्रेश पालक स्वच्छ धुवून शिजवून घ्यायची आहे। मी माझ्या बाळासाठी भाजी किंवा आमटी लोखंडी कढईमध्ये शिजवते, कारण लोखंडी कढईमध्ये आयरन म्हणजेच लोहाचं प्रमाण जास्त असतं आणि डॉक्टरसुद्धा नेहमी आपल्याला बाळासाठी लोखंडी भांड्यामध्ये जेवण बनवायला सांगत असतात। आता पालकची पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्याच्यात 5 शिजवून ठेवलेले काजू, 4 पाकळ्या लसूणच्या, छोटासा आल्याचा तुकडा आणि माझ्या बाळाला भाजी थोडीशी तिखट लागते म्हणून अर्धी मिरची टाकून पालकची पेस्ट करून घ्यायची आहे। फोडणीसाठी एक छोटा कांदा, एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा। फोडणी देण्यासाठी शक्यतो घरात तयार केलेलं गाईचं तूप वापरायचं किंवा बाळासाठी वेगळं तेल ठेवायचं। फोडणीसाठी 1 ते 2 चम्मच तूप घ्यायचा, त्याच्यात थोडासा जिरा टाकून कांदा व नंतर टोमॅटो टाकून परतून घ्यायचा आहे व अगदी 2 मिनिट कांदा टोमॅटो वाफेवर शिजवून घ्यायचा। नंतर त्याच्यात एक छोटा चम्मच हळद, अगदी चिमूटभर गरम मसाला किंवा तुम्ही धनिया पावडर सुद्धा त्याच्यात टाकू शकता। सगळं एकजीव करून पनीरची पेस्ट टाकून घ्यायची। चवीनुसार मीठ व पनीर टाकून पेस्टला उकळी आल्यानंतर 10 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायची। भाजी शिजून झाल्यावर मी शेवटी त्याच्यात टाकणार आहे घरातील दुधाची फ्रेश साय। एका बाजूला मी इंद्रायणी भात शिजवून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। आत्ताच गरम गरम ताटात काढून घेतला आहे। आता सर्व करूयात पालक पनीरची भाजी। माझ्या बाळाला मी बनवलेली ही पालक पनीरची भाजी खूप आवडते, तो खूप छान खातो, अजिबात खाताना त्रास देत नाही। तुम्ही पण तुमच्या बाळासाठी अशी पालक पनीरची भाजी नक्की करा, तुमच्या बाळाला सुद्धा खूप आवडेल। आणि हो, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।